स्वामी समर्थ. मंडळी आपल्यास माहिती असेल की आज भोगी हा सण मोठ्या उत्साह सर्व ठिकाणी साजरा होतो आहे. तर मंडळी उद्या मकर संक्रांती हा सण साजरा होणार आहे सर्व ठिकाणी. सोबत षटतीला एकादशी सुद्धा आलेली आहे. त्यामुळे योगायोगाने या मकर संक्रांतीचं महत्व खूप मोठ्या पटीने वाढलेलं आहे. आता मकर संक्रांतीला आपल्यास माहितीच असेल की प्रत्येक सौभाग्य स्त्री आपल्या घरामध्ये देवघरासमोर सुगड पूजन करत असते, पूजा मांडणी करत असते. सोबत जवळच्या आपल्या जे काही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असतं तिथे जाऊन वौसा देखील करत असते, महिलांना देखील वौसा देत असते. तर अशा प्रकारे उद्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने उद्या दिवसभरामध्ये सुगड पूजन असेल किंवा वौसा असेल कुठल्या शुभ काळामध्ये करायचं आहे, योग्य शुभ मुहूर्त कोणता आहे, आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत कुठल्याही गोष्टींचं दान किंवा हळदी कुंकू निमित्त वाण देत असताना त्याआधी आपल्याला एक गोष्ट महत्वपूर्ण गोष्ट आहे जी आपल्या घरात करायचीच आहे आणि त्यानंतरच आपल्याला दान किंवा वाण महिलांना द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल तर 100% त्या दानाचं आणि वाणाचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. लिंक तुम्हाला व्हिडिओची खाली दिलेली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.